हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते छोट्या दोस्तांनो. आज आपण शिष्यवृत्तीच्या तासासाठी आलेला आहात आणि हा पहिलाच तास तुमचा आहे. मुळातच शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे काय ह्याची तुम्हाला कल्पना नाही, परंतु तुम्ही 1ली ते 4थीपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या असतील. आता ही स्पर्धा परीक्षा आहे शासनाची आणि ती 5वीपासून सुरू झालेली आहे. आज आपण अभ्यास करणार आहोत तो मराठी विषयातल्या एका घटकाचा. मराठी विषय तुमच्यासाठी तसा तृतीय भाषा म्हणूनच आहे, त्यामुळे अगदी सोपी भाषा तुम्हाला आली पाहिजे, कळली पाहिजे, शब्दांचे अर्थ कळले पाहिजे आणि त्यासाठी मराठीचा जास्त सरावही आता तुम्हाला केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला वाचता आलं पाहिजे, वाचलेलं कळलं पाहिजे आणि त्याच्यावर विचार करता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता सवय करून घ्यायची आहे. एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर आपल्याला तो समजून घेतला पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधण्यात कुठलीच अडचण येणार नाही. मी सुनंदा जोशी तुमचं या मराठीच्या पहिल्या वर्गात स्वागत करते. विद्या विकास प्रतिष्ठानतर्फे तुम्ही या शिष्यवृत्ती वर्गाला जॉईन झालेला आहात आणि खूप अभ्यास करणार आहात, नवीन शिकणार आहात. तर आज आपण या ठिकाणी हा दुसरा जो पेपर आहे त्या पेपरमधला पहिला विभाग जो आहे मराठीचा, त्यातल्या आकलन या विषयावर पाहणार आहोत. आकलन या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की घटक आकलन आणि त्यातल्या उतारा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. आकलन म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग. तुम्हाला काही शब्दांचे मराठी अर्थ कळले नाही तर त्याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेले इंग्रजी शब्द सांगितले जातात. मग अंडरस्टँडिंग, मग समजलं पाहिजे. कसं समजलं पाहिजे? व्यवस्थित समजलं पाहिजे. नुसतं वाचता येणं आणि त्यावर उत्तरं देता येणं हे 2 प्रकार आहेत. वाचता आलं की त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्याची संगती लावता आली पाहिजे. आपल्याला या आकलन घटकामध्ये 6 प्रश्न विचारले जातात आणि त्याला 12 गुण असतात. मग फक्त उतार्यावरच का नाही, तर या आकलन घटकामध्ये आपण एक घटक जेव्हा पाहू त्यात उतारा आहेच आहे, कविता असेल, संवाद असतील, सुसंगत परिच्छेद असेल, क्रमाक्रमाने आपण पाहू. पण आज आपण उतारा या घटकावरच माहिती घेणार. मग आता उतारा म्हणजे काय आणि त्याचं आकलन म्हणजे काय? तर उतारा मराठी शब्द म्हटल्यानंतर तुम्ही लगेच म्हणाल पॅरेग्राफ. येस, करेक्ट. पॅरेग्राफ म्हणजेच उतारा. मग पॅरेग्राफमध्ये काय असतं? एखाद्या विषयावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या घटनेवर अशी एक 5-7 ओळी, 8-10 ओळी माहिती असते. आता तुम्हाला पहिल्यांदाच अशी शिष्यवृत्तीची परीक्षा द्यायची आहे, त्यातनं भाषेचं वाचन तुमचं सराव कमी असतो, त्या पद्धतीने कमीत कमी जोडशब्द असतील किंवा असे उतारे तुम्ही अभ्यासले पाहिजे आणि हळूहळू तुमचा सराव वाढवला पाहिजे, म्हणजे शब्दसंग्रह वाढेल, जोडाक्षरांचं वाचन छान करता येईल आणि वाचलेलं तुम्हाला कळेल. मग हा उतारा मी या ठिकाणी लिहिलेला आहे, तो मी आता वाचणार आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचू, हवं तर समजून घेऊ आणि मग त्यावर कशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते बघूया. अर्थात प्रश्नांचे 4 पर्याय उत्तराचे दिलेले असतात आणि त्यातनं आपल्याला अचूक पर्याय शोधायचा असतो आणि ह्याच्यासाठी आपलं वाचन हे खूप काळजीपूर्वक पाहिजे. तेव्हा छोट्या दोस्तांनो, बघा आता तुमच्या लक्षात आलं की पहिला घटक आहे तो आहे आकलन आणि त्याप्रमाणे आपण उतारा या विषयावर आज अभ्यास करत आहोत. अर्थात अभ्यास म्हटलं की लगेच घाबरून जायची गरज नाही. हसत खेळत मजेत आपल्याला त्या उतार्याचा आनंद घ्यायचा आहे. बघा, हा उतारा वाचते मी. प्रश्न 1 ते 3 खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणण्यासाठी पाठवले.
तेव्हा दुकानदाराने खोटेपणा करून साखर कमी घातली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काही ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला की तू वाटेत साखर खाल्लीस. तेव्हापासून त्याच्या मनात सतत घोळत राहिले की खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे. बालपणापासून त्याची वृत्ती शास्त्रीय व कला कौशल्याची होती. कल्पना मनात रेंगाळत न ठेवता तो त्याप्रमाणे काहीतरी करून पाहिजे. उतारा तुम्ही व्यवस्थित ऐकलेला आहे. उतारा तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता त्याच्यावरची प्रश्न जेव्हा पाहायचे आहेत तेव्हा आपल्याला उत्तरं शोधायची आहेत. प्रश्नामधला अचूक शब्द आपल्याला शोधता आला पाहिजे आणि त्या संदर्भात आपल्याला उत्तरं शोधता आली पाहिजे. उतारात एकदा बघून घ्या तुम्ही की तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याला समरी म्हणतात किंवा ज्याला मध्यवर्ती कल्पना म्हणतात, सेंट्रल आयडिया म्हणतात, ती तुमच्या लक्षात आली असेल. शंकर नावाचा मुलगा आहे, दुकानात जातो आहे आणि साखर त्याला आणायला सांगितली. त्या दुकानदार साखर कमी देतोय, मग तो हुज्जत घालतोय. आता हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल थोडासा, हुज्जत घाल. मी वादावादी करतोय की तुम्ही साखर कमी देताय मला म्हणून. तुम्हालाही हा अनुभव असेल छोट्या मित्रांनो. आणि वडीलही ते साखर कमी पाहून त्याला असा आरोप करतायत, त्याला म्हणतायत की तू साखर खाल्ली असली पाहिजे. पण मग शंकरच्या मनात काय येतं, त्याची वृत्ती कशी आहे बालपणापासून आणि तो काय करतो, असं सगळं आपल्या लक्षात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा अभ्यास करता, सराव करता, तेव्हा उतारा तुमच्यासमोर असतोय. पण आता या ठिकाणी आपण प्रश्न पहिला घेणार आहोत, तेव्हा उतारा समोर ठेवायचा आणि मग प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत. प्रश्न पहिला मी फळ्यावर लिहितेय, त्याची पर्याय पण लिहितेय आणि मग आपण उत्तर शोधूया. प्रश्न असा आहे, प्रश्न 1, शंकरला कोणती सवय होती? आता तुम्ही उतारा लक्षात आहेच, तुमच्या समोर पण आहे. आता सवय कुठे आहे ती आपल्याला शोधायची आहे. मग त्याला किराणातनं माल, दुकानातनं साखर आणायची सवय होती आहे, साखर खाण्याची सवय होती आहे. आपण बघूया काय पर्याय दिलेले आहेत ते. पर्याय 1, कल्पना विश्वात रमणे. पर्याय 2, कल्पना दुसऱ्याला सुचवणे. पर्याय 3 दिलेला आहे, कल्पना प्रत्यक्षात उतरवणे. आणि चौथा पर्याय असा दिलेला आहे बघा, वेगवेगळ्या कल्पना करणे. आता आपल्याला प्रश्न विचारलाय, शंकरला कोणती सवय होती. आता सवयीचा उल्लेख केला की आपण पाहतो की बालपणापासून त्याची स्वाभाविक वृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्याची होती.
डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय होती शंकर. म्हणजे कल्पना हा शब्द तिथे आहे उतार्यात, त्यावरनं आपल्याला शोधायचंय की त्याला कल्पना करायचा तो, परंतु त्या दुसऱ्याला नुसत्या सुचवत नव्हता किंवा कल्पना विश्वात तो रमत नव्हता. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी करून पाहण्याची सवय त्याला होती. म्हणजे सवय शब्द पण तिथे आलेला आहे. आपल्याला प्रश्नातला शब्द शोधून बरोबर उत्तर शोधता येतं. सवय कोणती आहे? तसं वरवर पाहता आपल्याला पर्याय वाटतात की अरे कल्पना करायचा तो, कल्पना विश्वात रमायचा. कल्पना दुसऱ्याला सुचवायचा का, तसा काही उल्लेख नाही. कल्पना प्रत्यक्षात उतरवणे, पण डोक्यात आलेली कल्पना नुसतीच रेंगाळत न ठेवता किंवा नुसत्याच कल्पना न करता तो प्रत्यक्षात उतरवत असे, म्हणजे करून पाहत असे. कल्पना म्हणजे आयडिया. एखादी गोष्ट मनात आली की ती करून पाहिजे, नुसती सांगायची नाही किंवा नुसत्या कल्पना करत राहायच्या नाही. अशा प्रकारे सवय आणि कल्पना हे शब्द शोधले की आपल्याला उतार्यातल्या बरोबर प्रश्नाचं अचूक उत्तर शोधता येतं. आणि मग आपल्याला क्रमांक 3च्या ज्या तुमच्या OMR पद्धतीने तुम्ही तिसऱ्या वर्तुळावर गोल करायचं आहे. अर्थात आता तुम्हाला ही पहिलीच परीक्षा आहे, थोडीशी सवय माहीत झालेली असेल, परंतु अशा प्रकारे प्रश्न 3, प्रश्न 1 आणि त्या प्रकारे 1, 2, 3 आणि 4 अशी 4 वर्तुळ असतील. मग आपला कुठला पर्याय बरोबर आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे, तर त्याप्रमाणे तिसऱ्या पर्यायाचं वर्तुळ तुम्हाला त्या ठिकाणी रंगवायचं आहे आणि अचूकतेने, कुशलतेने व्यवस्थित रंगवायचं. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण उतार्यावरचा पाहिला. आता दुसरा प्रश्न, मी जसं म्हटलं की तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहेत, तर त्याच उतार्यावरचा दुसरा काय प्रश्न आहे आता आपण नीट बघूया. हे लक्षात आलं सगळं तुमच्या, उत्तर कसं शोधायचं आणि पर्यायाचे सुद्धा आपल्याला अर्थ कळले पाहिजे की कल्पना करणे म्हणजे काय, कल्पना विश्वात रमणे म्हणजे काय, मग दुसऱ्याला सांगतोय का किंवा तो प्रत्यक्षात उतरवतो असा शब्द तिथे नाही, पण ते करून पाहायची त्याला सवय होती. करून पाहणे म्हणजेच प्रत्यक्षात उतरवणे. आता प्रश्न 2 पाहूया आपण. प्रश्न 2 काय विचारलाय बघूया. शंकरला कोणत्या गोष्टीची आवड असावी? म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये सवय विचारली होती. आता दुसरा प्रश्न काय आहे, शंकरला कोणत्या गोष्टीची आवड असावी. आता काय पर्याय दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण बघूया आणि मग आपल्या उतार्यात आपण शोधूया की उत्तर कसं काढायचंय. पहिला पर्याय आहे साखर खाणे. दुसरा पर्याय आहे आईला कामात मदत करणे. तिसरा पर्याय आहे सर्वांशी चर्चा करणे. आणि चौथा पर्याय दिलेला आहे विज्ञानाचे
रहस्य समजून घेणे. बघा, आता त्याच उतार्यावरचा हा दुसरा प्रश्न आहे. आपण ज्या 8-10 ओळी वाचलेल्या आहेत त्याच्यावर आधारित आहे. शंकरला कोणत्या गोष्टीची आवड असावी? पहिला पर्याय साखर खाणे. आता साखर आणायला गेलेला आहे आणि वडील असं त्याला म्हणतायत की तू साखर खाल्ली असावी, म्हणजे त्याला साखर खाण्याची आवड आहे की नाही हा पर्याय लागू पडत नाही, कारण त्याने साखर खाल्ली नाही. आईला कामात मदत करणे. आता इथे तुम्ही विचार करू शकता की हो बरोबर असू शकतो, कारण साखर आणायला सांगितली आहे आणि शंकर आणायला गेला, त्यामुळे हा पर्याय थोडासा बरोबर असू शकतो असा आपण विचार करायचा. पण लगेच आपल्याला आणखी पुढचे पर्याय वाचल्याशिवाय खूण करायची नाही. चारही पर्याय व्यवस्थित वाचून आपण निश्चित ठरवायचं की अगदी अचूक पर्याय कोणता आहे. घाईघाई करून हा बरोबर वाटतोय चला गोल करा असं करायचं नाही. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हे लक्षातच ठेवायचं, एक व्यवच्छेदक लक्षण, एक प्रमुख लक्षण म्हणून लक्षात ठेवायचं की पूर्ण विचाराअंती आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे. निर्णय क्षमता अंगी येणं आणि अचूक निर्णय घेता येणं या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तिसरा प्रश्न पर्याय दिलेला आहे सर्वांशी चर्चा करणे आणि चौथा पर्याय दिलाय विज्ञानाचे रहस्य समजून घे. आता मग कुठेतरी आपल्याला माहिती आहे की बाबा इथे कुठे असं उतार्यात म्हटलं नाही, त्याच्या डोक्यात कल्पना रेंगाळायच्या, पण तो सर्वांशी चर्चा वगैरे काही करायचा नाही. मग आपल्याला उत्तर शोधायचं आहे की आवड या अर्थाने शब्द आलाय का, तर आवड या अर्थाने शब्द नसेल आला तरी त्याचा अर्थ जुळणारा शब्द मात्र आपल्या उतार्यात आहे. काय आहे? बालपणापासून त्याची स्वाभाविक वृत्ती शास्त्रीय आणि कला कौशल्याची होती. मग शास्त्रीय हा शब्द जो आहे तो कुठेतरी आपल्याला विज्ञानाशी विज्ञानाशी त्याचे समानार्थी शब्द आहे, विज्ञानाशी तो सुसंगत आहे. आता जेव्हा तुम्ही नव्याने मराठीचा अभ्यास करता आहे तर तुम्हाला थोडे समानार्थी शब्द, सारख्या अर्थाचे शब्द याचाही अभ्यास लक्षात आला पाहिजे. तुम्ही म्हणाल की उतार्यात कुठेही विज्ञान शब्द नाही आहे, मग कसं काय आपण या उत्तराकडे जाऊया? तर त्याची स्वाभाविक वृत्ती म्हणजे त्याच्या आवडीनिवडी, त्याची आवड आहे, त्याच्या मनाचा कल आहे. तर काय आहे त्याच्या मनाचा कल? की शास्त्रीय वृत्ती आहे. मग शास्त्र म्हणजे विज्ञान. मग विज्ञानात काय असतं? रहस्य, ते जाणून घेणं, त्याची माहिती करून घेणं, असा हा पर्याय इतका अचूक या ठिकाणी असतो. इथे तो नेहमीच कामात मदत करत होता किंवा कुठे असा काही उल्लेख नाही, पण त्याची स्वाभाविक वृत्ती, आपल्याला आवड विचार, कोणती आवड असावी? तर स्वाभाविक वृत्ती विज्ञानाचे रहस्य समजून घेणे ही आहे. आणि म्हणून आपल्याला चौथ्या गोलावर आपल्याला रंगवावं लागणार आहे, म्हणजे चौथा पर्याय बरोबर. पहिला प्रश्न आपण पाहिला, त्याची हे काय होती म्हणून सवय. दुसऱ्या ह्याच्यात आपण पाहिलं की त्याची आवड कोणती आहे. आता याच उतार्यावरचा तिसरा प्रश्न कोणता येतो तो आपण बघूया. लक्ष द्या, प्रश्न 3 विचारलेला आहे. आपल्याला फक्त 3च प्रश्न विचारणार आहेत, परंतु शिवाय उतार्यावर आणखी जास्त प्रश्न निघू शकतात का हा विचार आपण केला पाहिजे आणि तो आपण करूया. शंकरने खरे वजन मापणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले. कारण
4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न काय दिलेला आहे? विधान दिलेलं आहे आणि त्या विधानाचा अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. शंकरने खरे वजन मापणारे यंत्र तयार करण्याचे ठरवले कारण. एक दिलेलं आहे कारण, बाबांनी त्याच्यावर आरोप केला होता. चारही आपण पर्याय लिहून घेऊ आणि मग आपण त्याच्यावर विचार करूया. दुसरा पर्याय दिला आहे, दुकानदाराने त्याला फसवले होते. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे, कोणी फसवले जाऊ नये. आणि चौथं, त्याच्या मनात घोळत होते. आता आपण तिसरा प्रश्न जेव्हा पाहतो की त्याला खरं यंत्र तयार करावं वाटलं, तर का बरं असं वाटलं असेल? तर आपण जेव्हा उतार्याकडे पाहतो तर तेव्हापासून त्याच्या मनात सतत घोळत होते. म्हणजे मी सांगितलं सुरुवातीला की या पर्यायातले शब्द कुठे दिसतात का शोधण्यासाठी ते बघावे आणि त्याप्रमाणे आपल्याला उत्तर शोधायचं. आता त्याच्या मनात घोळत होते, पण कारण म्हणून ते काही होऊ शकत नाही. ते वाक्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तिथे उतार्यातलं, फक्त इथे त्याच्या मनात घोळत होतं, फक्त काहीतरी करून बघायचं. हे घोळत होतं म्हणून त्यांनी केलं का? हे यंत्र का ठरवलं असेल? केवळ मनात घोळताय म्हणून केलं का? तर बघा की बाबांनी त्याच्यावर आरोप केला होता. बरोबर आहे, बाबा म्हणाले तूच साखर खा. उतार्यामध्ये असं आहे. दुसरा पर्याय आहे, दुकानदारांनी त्याला फसवले होते. हेही बरोबर आहे, कारण दुकानदारांनी काय केलं होतं? साखर कमी टाकली होती आणि मग शंकरनी त्याप्रमाणे वाद घातला होता. पण पुढे आहे, कोणी फसवले जाऊ नये. तर आपण जसे फसवलं जातो तसं कोणी फसवलं जाऊ नये हे शंकरला वाटत होतं. कारण तो दुकानदाराशी काही बोलू शकला नाही, वडिलांनाही काही सांगू शकला नाही. त्यामुळे खरं वजन करण्यासाठी काहीतरी नक्की पाहिजे आपल्याला, या पद्धतीने त्यांनी ठरवलं. आणि मग कोणी फसवलं जाऊ नये हा विचार जास्त महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा पर्याय आपला बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला उतार्यातला सारांश काय आहे, गाभा काय आहे याचाही विचार करावा लागतो. उतार्याबाहेर जाऊन आपल्याला उत्तरं कधीच द्यायची नसतात, हेही तितकंच खरं आहे. काही वेळा जसे आशयावर किंवा यात जो काय मसुदा दिलेला आहे त्यावर आधारित प्रश्न असू शकतात, परंतु काही वेळा शब्दांवर आधारित सुद्धा प्रश्न असू शकतात की या ठिकाणी हुज्जत घालणे या वाक्प्रचाराचा काय अर्थ आहे. जसा जसा तुम्ही मराठीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास कराल तसं तसं शब्दांवर तुमच्या प्रभुत्व येईल आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळतील. किंवा त्याला विज्ञानाबरोबर आणखी कशाची आवड होती, मग परत तिथे आणखी पर्याय येऊ शकतात. म्हणजे मग आपलं उतार्यातल्या शब्दांकडे लक्ष पाहिजे की कला कौशल्याची आवड होती किंवा रेंगाळणे या शब्दाचा नेमका अर्थ काय. अशा प्रकारे शब्दावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि दुकानदाराने त्याचे का ऐकले नाही, तर दुकानदाराचा स्वभाव कसा होता, याही पद्धतीने आणखी प्रश्न आपण तयार करू शकतो. तर अशा प्रकारे उतार्याचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, उतार्याचं वाचन जे आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा केलं पाहिजे.
सुरुवातीला तुमची गती कमी असेल, प्रश्नच नाही. सवय झाली की तुमची गती वाढणार आहे. परंतु ही गती आली की अचूकता येणं फार महत्त्वाचं आहे. प्रश्नातला नेमका शब्द शोधून उतार्यातलं उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला अचूक पर्याय निवडता आला पाहिजे. मग आता तुमच्या लक्षात हे आलेलं आहे. आपण हा नमुन्याचा एक उतारा पाहिला. सरावासाठी आपण अजून एखादा उतारा बघणार आहोत.